माझ्या नवविवाहित पत्नीच्या डोक्यावरील पदर न उचलता मी तिला जोरात थाप मारली आणि खोलीतून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी मी परदेशात गेलो, कारण माझ्या वडिलांनी मला लग्न करायला भाग पाडले होते. 2 वर्षांनी मी भारतात परतलो तेव्हा एका अतिशय सुंदर मुलीने दार उघडले. तिच्यासोबत एक लहान मूल होते. मी आश्चर्यचकित झालो आणि तिच्याकडे पाहू लागलो. मग माझ्या वडिलांच्या बोलण्याने माझे आश्चर्य आणखीनच वाढले. त्यांनी मला सांगितले की ही मुलगी तुझी बायको आहे आणि हे मूल तुझे आहे. मी खूप दिवसांनी घरी आलो होतो. मी दार वाजवले आणि मला आशा होती की वडील किंवा आई दार उघडतील. पण समोर एक अतिशय सुंदर मुलगी होती आणि तिच्यासोबत एक लहान मुलगा होता. मी त्या मुलीला चांगले ओळखत होतो आणि इथूनच माझा नाश सुरू झाला होता, कारण ती अजूनही त्याच घरात होती. पण हे मूल कोणाचे होते? मी आश्चर्याने तिथेच उभा राहिलो. वडिलांनी मला दूरवरून पाहिले. माझी अवस्था पाहून त्यांनी मला सांगितले की ही मुलगी कोण आहे आणि हे मूल कोणाचे आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी बेशुद्ध पडलो. माझे नाव सुधीर आहे. माझे आईवडील अनेकदा त्यांच्या मनाप्रमाणे माझ्या आयुष्यातील निर्णय घेत असत. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे लग्न हा देखील त्यांच्यातील भांडणाचा एक भाग बनला. माझ्या आईला नेहमीच असे वाटत की मी तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी लग्न करावे, जी माझी बालपणीची मैत्रीण होती. ती आमच्या घरी बऱ्याचदा आली होती आणि कधीकधी आम्ही गप्पाही मारायचो. माझ्या आईला वाटले की ती मुलगी खूप हुशार आहे. आमच्या घरातील वातावरण तिला चांगले माहिती आहे आणि तिच्या मनाच्या ती खूप जवळची आहे. दुसरीकडे माझ्या वडिलांना माझे लग्न त्यांच्या जवळच्या मित्राच्या मुलीशी करायचे होते आणि ती दुसऱ्या गावात राहत होती. मी तिला कधीच पाहिलेही नव्हते. तिचे नाव योगिता होते. मला हे नाव कधीच आवडले नाही. मला तिच्याशी भावनिक ओढही नव्हती. मला तिच्याशी बोलण्याची किंवा तिला ओळखण्याची संधी कधीच मिळाली नाही. माझ्या वडिलांचा शब्द हा घरात अंतिम निर्णय असायचा, म्हणून त्यांचा शब्द मान्य झाला आणि योगदासोबत माझे लग्न ठरलं. ही गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली होती. मी परदेशात जाण्याची तयारी करत होतो. मला वाटले की गावातील मुलगी माझ्या स्वप्नांना आधार देऊ शकणार नाही. माझे विचार आधुनिक जीवन, प्रगती, यश आणि सुविधांबद्दल होते. या सगळ्यात एका सामान्य गावातील मुलीची उपस्थिती मला एक शून्यता वाटली. माझी आई गप्प बसली, पण तिच्या मनात खूप काही चालू होते. एके दिवशी तिने मला वेगळ्या खोलीत बोलावले, तिच्यासमोर बसवले आणि म्हणाली, बेटा, तू पुरुष आहेस. जर तुला ही मुलगी आवडत नसेल तर तिला घटस्फोट दे. माझ्या चेहऱ्यावरील गोंधळ पाहून तिने आणखी स्पष्टीकरण दिले. बघ बेटा, तुझे वडील कधीच तुझे लग्न माझ्या मित्राच्या मुलीशी करणार नाहीत, कारण त्यांना नेहमीच स्वतःचे मत मिळवायचे असते. योगितासोबत एकदा लग्न कर, मग तो तिला सोडून दे आणि मी तुझे लग्न माझ्या मित्राच्या मुलीशी करेन, जी तुला आवडते. हे ऐकून माझ्या मनात जणू काही मोठा विस्फोट झाला असेल अशी वीज चमकली. आईच्या हुशारीने मी आश्चर्यचकित झालो आणि कदाचित माझी इच्छा पूर्ण होईल असा विचार करून मलाही दिलासा मिळाला. मग माझ्या विवेकाने म्हटले की हा योगितासोबत अन्याय असेल, कारण ती तिची चूक नव्हती. ती या खेळात फक्त एक बाहुली होती. पण माझ्या आईने आणखी एक गोष्ट सांगितली, ज्यामुळे सर्व सहानुभूती संपली. ती म्हणाली की मुलगी चारित्र्यहीन आहे. संपूर्ण गावातील मुले तिच्या मागे लागतात. गावातल्या सर्वांना तिच्या कृत्याबद्दल माहिती आहे. तिचे वर्तन खूप वाईट आहे. कोणताही चांगला मुलगा तिच्याशी लग्न करणार नाही. हे ऐकून मला खूप राग आला. मी म्हणालो की ठीक आहे, जर असेच असेल तर तू जे म्हणतेस ते मी करेन. घरात लग्नाची तयारी वेगाने होऊ लागली. सर्वत्र आनंदाच्या चर्चा सुरू झाल्या, पण मी आतून अस्वस्थ होतो. मी तिला कधीच पाहिले नव्हते. ना मी तिचा फोटो पाहिला होता, ना मी तिच्याशी कधी बोललो होतो, ना मला तिच्याबद्दल काहीही माहिती होते. माझे पालक म्हणाले होते
की मुलीचे कुटुंब लग्नाच्या 1 दिवस आधी शहरात येईल आणि विधी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत जाईल. मुलगी माझ्यासोबत इथेच राहील. मलाही या वागण्याने आश्चर्य वाटले. ते त्यांच्या मुलीचे लग्न इतक्या साधेपणाने का करू इच्छितात? जणू काही ती फक्त औपचारिकता होती. माझे मित्र आणि नातेवाईक तयारीत व्यस्त होते. आमंत्रणे वाटली जात होती, पण माझे मन दुसरीकडेच होते. मला वारंवार माझ्या बालपणीच्या मैत्रिणीची आठवण येत होती. मला तिचे शब्द, तिच्या खोड्या खूप आठवत होत्या. मी बऱ्याचदा माझ्या वडिलांशी बोलून त्यांना समजावून सांगायचे की मी आनंदी नाही, पण माझ्यात ते धाडस नव्हते, कारण मला माहीत होते की ते त्यांच्या निर्णयापासून मागे हटणार नाहीत. त्यांचा निर्णय अंतिम असतो. त्यांना असे वाटत होते की त्यांचा मुलगाही त्यांच्यासारखेच आयुष्य जगावा. आता लग्नाची तारीख जवळ येत होती. घरी पाहुणे येऊ लागले. माझी आई शांत होती, पण आतून ती खूप आनंदी होती. तिला खात्री होती की तिची योजना यशस्वी होईल आणि तिची इच्छा देखील पूर्ण होईल. मीही विचार करत होतो की आता फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे आणि लग्न होईल, नंतर घटस्फोट होईल आणि मग मी माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करेल. हे सगळं माझ्या मनात चालूच होतं. एकीकडे माझ्या विवेकाचा आवाज, दुसरीकडे माझ्या आईचे प्रेम, तिसऱ्या बाजूला वडिलांचा आदेश, चौथ्या बाजूला माझ्या बालपणीच्या मैत्रिणीची आठवण आणि पाचव्या बाजूला योगिताचा अदृश्य चेहरा. माझ्या आयुष्यातील हे दिवस एका विचित्र गोंधळात जाऊ लागले. रात्री मला झोप येत नव्हती आणि दिवसा मला शांती मिळत नव्हती. मी खूप वेळा प्रार्थना केली की काहीतरी चमत्कार घडावा, जेणेकरून हे लग्न पुढे ढकलले जाईल किंवा मुलगी नकार देईल. पण तसं काहीही घडलं नाही आणि लग्नाचा दिवस उजाडला. योगिताचे कुटुंब गावाहून आले होते. ते खूप साधे लोक होते. त्यांच्या चेहऱ्यावर नम्रता होती आणि त्यांच्या बोलण्यात कोमलता होती. ते कोणत्याही दिखावा करत नव्हते. त्यांनी विधी केले आणि दुसऱ्या दिवशी परतण्याची तयारी सुरू केली. आता योगिता माझ्या घरची सून झाली होती आणि ती माझ्या खोलीत आली होती. माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. मी खोलीचा दरवाजा हळूच बंद केला आणि तिच्याकडे पाहिले. मी खोलीत प्रवेश केला. तिला पाहताच माझ्या मनात पुन्हा एकदा द्वेषाची लाट उसळली. कपड्यांचा रंग पाहून असे वाटत होते की जणू काही जुन्या पद्धतीचे ग्रामीण लग्न होत आहे. तिच्या मेहंदीचा रंग जणू काही जबरदस्तीने लावल्यासारखा फिका पडला होता. तिच्या पायावर गडद लाल पॉलिश होती, जी मेहंदीच्या रंगापेक्षा जास्त गडद होती. हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटले. मला माझ्या आईने सांगितलेल्या त्याच गोष्टी आठवू लागल्या की ही मुलगी माझ्या स्वप्नांप्रमाणे नाही. तिचे बोलणे निरागसतेने भरलेले होते की धूर्ततेने. मला काही फरक पडत नव्हता. माझ्या मनात फक्त एकच गोष्ट घोळत होती की मला तिला घटस्फोट द्यावा लागेल. माझ्या आईने म्हटले होते की काही दिवस जाऊ दे आणि मग संधी मिळेल तेव्हा तिला घटस्फोट दे, जेणेकरून प्रकरण जास्त पसरू नये. पण माझ्या आत जे वादळ होते ते अजिबात धीर धरणार नव्हते. मला वाटलं की जेव्हा मी एकत्र राहणार नाही, जेव्हा मी तिचा चेहरा क्षणभरही सहन करू शकत नाही, तेव्हा मला या बनावट नात्याचे विधी का पाळावे लागतील. मी म्हणालो की मी लवकरच तुला घटस्फोट देणार आहे. ती क्षणभर सुन्न झाली आणि मग तिच्या ओठातून एक दबलेला हुंकार बाहेर पडला. ती ढसाढसा रडू लागली. तिच्या रडण्यात असहाय्यता होती, प्रश्न होता, शोक होता, पण माझ्यात उदारता नव्हती. मी शांतपणे दार उघडले आणि खोलीतून बाहेर पडलो. जणू काही घडलेच नाही. जणू काही जबाबदारी पूर्ण करून मी स्वतःला मुक्त केले आहे. जणू काही माझ्या खांद्यावरून काही ओझे उतरले आहे. माझे पाऊल बाहेरच्या दिशेने होते. माझे विचार आता मोकळे झाले होते. माझ्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. माझ्या मनात कोणतेही दुःख नव्हते. मी माझ्या खोलीत गेलो आणि दार बंद केले. काही वेळ शांत बसलो. मग फोन उचलला आणि माझ्या मित्राला फोन केला.
मी म्हणालो की आता कोणताही अडथळा शिल्लक नाही, मला बाहेर जावे लागेल. लवकरच तिकिटाची व्यवस्था कर, मला पुढच्या फ्लाईटने निघून जावे लागेल. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळाले तेव्हा घरात वादळ आल्यासारखे वाटले. प्रत्येक खोलीतून ओरड ऐकू आली. माझ्या लहान बहिणी घाबरल्या. माझ्या आईला माझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही, उलट ती समाधानी दिसत होती. तिने सर्वांना सांगितले की जर मुलगा सहमत नसेल तर काय करता येईल. माझ्या वडिलांनी मला खोलीत बोलावले. त्यांनी पहिल्यांदाच माझ्याकडे रागाने पाहिले आणि विचारले की हे काय नाटक आहे. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि काहीच बोललो नाही. मग त्यांनी विचारले की योगितामध्ये काही कमतरता आहे का. मी मान न हलवता म्हणालो की ती माझ्याशी उद्धटपणे वागली. तिने असे काहीतरी सांगितले जे मला सहन झाले नाही. माझे वडील म्हणाले की पहिल्याच रात्री कोणीतरी असं करतो का. मी म्हणालो की मी असहाय्य आहे, मला ते सहन झाले नाही. मी म्हणालो की मी या लग्नासाठी तयार नव्हतो, पण मला सक्ती होती. तिने माझ्याशी गैरवर्तन केल्याची कहाणी मी सर्वांना सांगितली. काही लोकांनी त्यावर विश्वास ठेवला, काहींनी मानला नाही. पण बातमी पसरली. ती तिच्या गावी परतली. ती शांत स्वभावाची मुलगी होती. ती काहीही बोलली नाही आणि शांतपणे सर्व काही सहन करत राहिली. तिला काय झाले याबद्दल कोणीही विचारले नाही किंवा विचार केला नाही. 2 दिवसांनी मी माझे सामान पॅक केले. आईने मला मिठी मारली आणि म्हणाली, आता तू शांतपणे काम करू शकतोस. 2 वर्षांनी आम्ही तुझे लग्न तुझ्या मैत्रिणीशी लावून देऊ. मी आईकडे पाहिले आणि हलकेसे स्मित केले. मी म्हणालो की आता मी कोणाशीही लग्न करणार नाही. मी कोणावरही प्रेम करत नाही. मी फक्त स्वतःवर प्रेम करतो. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे. मला ती मुलगी सुंदर वाटली, यात काही शंका नाही. पण ती फक्त एक चेहरा होती, एक अशी प्रतिमा जी मला काही क्षणांसाठी आवडली आणि नंतर विसरली गेली. मी म्हणालो की आता मी फक्त तिथेच लग्न करेन जेथे मला वाटेल, माझ्या मर्जीने. आता कोणतीही सक्ती राहणार नाही. मी कोणाचाही सल्ला घेणार नाही. माझ्या आईची स्वप्नेही तिथेच भंगली. माझ्या वडिलांचा हट्टीपणाही संपला. परदेशात जाण्यापूर्वी मी माझ्या पत्नीला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवून घटस्फोट दिला. मला वाटलं होतं की आता माझं आयुष्य, माझे निर्णय, माझ्या इच्छा दुसऱ्या कोणाच्याही नियंत्रणात राहणार नाहीत. मला नात्यांचे बंधन नको होते. मला समाजाच्या परंपरा पाळायच्या नव्हत्या. मला फक्त यशस्वी व्हायचे होते. माझे आणि योगिताचे नाते संपले. ते एक असे नाव होते जे आता माझ्या हृदयातून पुसून टाकण्यात आले होते. आता मला माझ्या मित्राकडून कोणतीही आशा नव्हती. आता मला फक्त माझ्या स्वप्नांची काळजी होती. मला फक्त माझ्या मार्गाची काळजी होती. परदेशात नवीन जीवन सुरू करण्याच्या स्वप्नांसह मी सर्व काही मागे सोडले. मी माझ्या देशाचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या जुन्या आयुष्याचा निरोप घेतला. माझ्या मनात फक्त एकच हेतू होता, मी स्वतःला सिद्ध करेन. माझ्या हृदयात एक शून्यता होती, एक एकटेपणा होता, जो काळानुसार अधिकच खोलवर जात होता. मग एके दिवशी मला एक मुलगी दिसली. ती न माझ्या धर्माची, ती माझी भाषा बोलत होती आणि माझ्या देशाचीही नव्हती. पण तिच्या डोळ्यात एक आकर्षण होते. तिच्या शैलीत एक गोडवा होता. मला तिच्यासोबत वेळ घालवायला मजा येऊ लागली. बोलणे, बाहेर जाणे, फिरणे, सगळं काही जादूसारखं वाटत होतं. माझे मन तिला माझ्या आयुष्याचा एक भाग बनवू इच्छित होते. माझे मन म्हणाले, चला पुन्हा एकदा आपले नशीब आजमावूया. म्हणून आम्ही कोर्टात लग्न केले. कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण होताच आम्ही एकत्र राहू लागलो. सुरुवातीला सगळं नवीन होतं. सगळं छान वाटत होतं. तिची शैली, तिचे हास्य, तिचे शब्द, सर्व काही माझ्या मनाला आनंद देत होते. पण जसजसा वेळ निघून गेला तसतसे वास्तव समोर येऊ लागले. मला समजले की ही मुलगी मला हवी असलेली नव्हती. तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माझ्या विचारांपेक्षा
पूर्णपणे वेगळा होता. मी एक पारंपरिक नवरा होतो. मला असं वाटत होतं की मी घरी आल्यावर जेवण तयार असावं, माझे कपडे नीटनेटके असावेत, घर स्वच्छ असावं आणि माझ्या पत्नीच्या चेहऱ्याला सुगंध असावा. पण इथे सगळं उलटं होतं. मी थकून घरी आलो की ती म्हणायची, चल आपण एकत्र स्वयंपाक करूया. कधी कधी ती म्हणायची, तू आज स्वयंपाक कर, मी खूप थकली आहे. मला हे वर्तन आवडले नाही. मी परदेशात गेलो होतो या विचाराने की मला इथे स्वातंत्र्य आणि शांती मिळेल. पण मला जाणवले की मी अशा नात्यात बांधले गेलो आहे जिथे प्रेम कमी आणि तडजोड जास्त आहे. तिने प्रत्येक गोष्टीत स्वतःला पुरुषासारखे दाखवण्याचा प्रयत्न केला. ती स्वतः निर्णय घेणारी होती. तिला कोणाचेही ऐकण्याची सवय नव्हती. ती स्वतंत्र विचारसरणीची स्त्री होती. मी माझे घर शांतीसाठी वसवले होते, पण आता हे घर युद्धभूमी बनले होते. माझी बायको बायकोसारखी वागावी अशी माझी इच्छा होती, पण तिला बायको म्हणून घेण्यात आनंद वाटत नव्हता. ती म्हणायची की दोघेही समान आहेत, दोघांनीही कामे केले पाहिजे, दोघांनीही जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात. मी याचा कधीच विचार केला नव्हता. माझ्या घरात हे कधीच घडले नव्हते किंवा माझ्या वातावरणाने मला हे शिकवले नव्हते. मी गोंधळून जाऊ लागलो, थकू लागलो, मी बदलू लागलो. ती मला ओझे वाटू लागली. तिच्या प्रत्येक वाक्यात मला एक प्रकारची चीड जाणवू लागली. मला तिचा तिरस्कार वाटू लागला. ती मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पुढे ढकलायची. माझी स्वप्ने एकामागून एक भंगू लागली. माझ्या इच्छा मरायला लागल्या. मी माझ्या पालकांशीही बोलू शकत नव्हतो. ते आधीच माझ्यावर रागावले होते. मी योगिताशी कसे वागलो हे माझ्या आईला आठवले. माझ्या निवडीमुळे माझे वडीलही दुखावले गेले. मी कधी कधी फोन करायचो, पण आम्ही जास्त बोलू शकत नव्हतो. आई गप्प राहायची. वडील थंड स्वरात बोलत असत. त्यांनी पैसे मागितले नाहीत, पण मी ते पाठवत राहिलो. पण ते काढत नव्हते. जणू माझे अस्तित्वच त्यांच्यासाठी अर्थहीन झाले होते. माझ्या हृदयातील वेदना वाढतच गेल्या. अपराधीपणाची भावना माझ्या मनाला दुखवू लागली. मी विचार करू लागलो की मी इथे आनंदी नाही. मी आनंदासाठी माझ्या पालकांना रागावले, पण मला आनंद मिळाला नाही. आता मला वाटतंय की मी स्वतःलाही फसवलं. मी आरशात पाहिले तेव्हा मला एक विचित्र चेहरा दिसला. एकेकाळी स्वप्न पाहणारा चेहरा आता निराशेने बुडाला होता. जो चेहरा पूर्वी हसत असे, तो आता शांततेचे प्रतिबिंब बनला होता. मी त्या मुलीशी बोललो. मी तिला सांगितले की आपण एकत्र राहू शकत नाही. तीही काही दिवसांपासून हाच विचार करत होती. तीही आनंदी नव्हती, पण आम्ही कायदेशीररित्या बांधील असल्याने वेगळे होणे सोपे नव्हते. आमचे मन खूप दुखावले होते. या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मला अनेक कायदेशीर प्रक्रिया पार कराव्या लागल्या. मला तिला काही पैसे द्यावे लागले. मला काही गोष्टी सोडाव्या लागल्या. पण मला पैशांची कमतरता नव्हती. मी तिला सगळं दिलं. मला फक्त माझा जीव वाचवायचा होता. ती एक दुःस्वप्न बनवून माझ्या आयुष्यात आली आणि शांतपणे निघून गेली. ती गेल्यानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला. जणू काही ओझे कमी झाले आहे. पण माझे हृदय पुन्हा तोच प्रश्न विचारत होते की आता मी कुठे जाऊ. पण ज्या देशात एकटे राहणे कठीण होते, मला वाटले की मी परत जावे. कदाचित मला तिथे शांती मिळेल. कदाचित तिथून एक नवीन सुरुवात करता येईल. मी ठरवले की मी भारतात परत जाईन आणि एक नवीन जीवन सुरू करेन. कदाचित मी माझ्या कृत्यांसाठी माझ्या पालकांची माफी मागेन. मी एक साधे सरळ जीवन जगेन, जिथे पत्नी ही पत्नी असते, पती हा पती असतो, जिथे स्त्री ही स्त्री असते आणि पुरुष हा पुरुष असतो, जिथे रीतिरिवाज आणि नातेसंबंधांना महत्त्व दिले जाते, जिथे एकमेकांना पूर्ण करण्याची भावना असते. मी माझे सामान पॅक केले. माझा विजा संपण्याची वेळ देखील जवळ आली होती. मला वाटले की आता या देशात राहून काही फायदा नाही. आता माझे मन कोणत्याही गोष्टीत रस घेत नव्हते.
आता मला आणखी एकटे वाटू लागले होते. आता प्रत्येक चेहरा विचित्र वाटत होता, प्रत्येक आवाज परका वाटत होता. मी तिकीट काढले आणि शेवटच्या वेळी शहरातील गल्ल्या पाहिल्या, ज्या एकेकाळी माझ्यासाठी एका नवीन जगाचा मार्ग होता. आता तेच रस्ते रंगहीन, कंटाळवाणे आणि कुचकामी वाटत होते. मी माझा भूतकाळ मागे सोडला आणि माझ्या देशात परतण्याचा प्रवास सुरू केला. माझ्या देशात परतल्यानंतर सगळं ठीक होईल असा विचार करून मला थोडं बरं वाटलं. आई ही आईच असते आणि काही अश्रू पाहून ती वितळून जाईल. वडील वेळेनुसार मऊ होतील. माझ्या मनात एक आशाही होती की कदाचित माझ्या चुका विसरल्या गेल्या असतील, कदाचित मला मिठी मारली जाईल. पण जेव्हा विमानतळावर माझे स्वागत करायला कोणीही आले नाही, तेव्हा जणू काही थंड वारा माझ्या हृदयात शिरला आहे असे मला वाटले. जणू काही कोणी माझ्या परतण्याची वाट पाहत नव्हते. घरी जाताना मला बालपणीचे ते क्षण आठवू लागले, जेव्हा आई दारात उभी असायची, वडील दार उघडायचे, भाऊ बहिणी मला आनंदाने मिठी मारायचे. पण आता मी दाराबाहेर एकटाच उभा होतो. मी दार ठोठावल्यावर समोर आलेल्या दृश्याने माझे विचार हादरले. मुलीला दार उघडताना पाहून क्षणभर माझा श्वास थांबला. माझे हृदय धडधडणे विसरले. मनात प्रश्नांचा वर्षाव सुरू झाला. ती कोण आहे? ती इथे काय करत आहे? इतकी सुंदर, प्रतिष्ठित आणि आत्मविश्वासू, जणू ती एखाद्या चित्रपटाच्या दृश्यातून बाहेर आली आहे. ती माझ्याकडे पाहत होती, जणू ती मला ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गोंधळाचे मिश्र भाव होते, जणू ती देखील मला पाहून आश्चर्यचकित झाली आहे. तेवढ्यात एक लहान मूल तिच्या जवळ आले आणि तिचा स्कार्फ धरून उभे राहिले. ते मूल खूप सुंदर, निरागस आणि चमकणारे डोळे, गुलाबी गाल, लहान हात आणि पाय असलेले बाहुलीसारखे होते. मग मूल रडू लागले, म्हणून त्या मुलीने खाली वाकून त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि अतिशय मऊ आवाजात म्हणाली, "का रडत आहेस माझ्या बाळा?" मी तिथेच स्तब्ध होऊन उभा राहिलो. माझ्या मनातल्या प्रश्नांचा आवाज अधिकच तीव्र झाला. ही मुलगी कोण आहे? हे कोणाचे मूल आहे? आणि इथे काय चाललंय? मग वडील दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य होते, पण डोळ्यात थकवा आणि काळाची धूळ होती. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "बेटा, ही योगिता आहे." मी तिथेच उभा राहिलो. माझे ओठ सुकले, माझे विचार थांबले. जणू काही माझे मन यावर विश्वास ठेवण्यास नकार देत होते. ही तीच योगिता होती का, जिला मी न पाहताच घटस्फोट दिला होता, जिला मी न स्वीकारताच नाकारले होते, जी माझ्यासाठी फक्त एक विधी होती, पण समोर उभी असलेली मुलगी दुसऱ्याच जगातून दिसत होती. जणू काही काळाने तिला शोभून दाखवले आहे, जणू काही निसर्गाने तिला माझा निर्णय चुकीचा सिद्ध करण्यासाठी बनवले आहे. पण सगळ्यात मोठा धक्का होता तो तिच्यासोबत असलेल्या मुलाचा, जो तिला चिकटून बसला होता, जो माझ्याकडे असे पाहत होता जणू काही माझी पावले जमिनीत कोसळली आहेत. आवाज कष्टाने आला. मी बाबाला विचारले की हे कोणाचे मूल आहे? ते शांतपणे म्हणाले, "हा तुझा स्वतःचा मुलगा आहे." हे ऐकून माझी पावले डगमगली. मी म्हणालो, "बाबा, तुमचा काही गैरसमज झाला आहे. असे काहीही घडले नाही. मी योगिताचा चेहराही पाहिला नव्हता. मी तिला घटस्फोट दिला, कारण मी माझ्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मी तिच्याशी कधीच बोललो नाही. मी तिला कधीच मनापासून स्वीकारले नाही. मग हे मूल कसे जन्माला येईल?" वडिलांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "आधी आत ये, मला बोलायचे आहे." मी शांतपणे आलो. दरवाजे बंद झाले. माझी पावले जड झाली. माझा श्वास जलत होता. आई माझ्या समोर आली. तिच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षे वियोगाची छाया होती, पण तिच्या डोळ्यात आईची ममता होती. तिने मला मिठी मारली, माझ्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, "तू सर्व काही सोडून गेलास
पण मी तुझी वाट पाहणे कधीच थांबवले नाही. आईने मला माफ केले आणि मिठी मारली. तिचे डोळे ओले झाले. ज्या शांतीसाठी मी परदेशात गेलो होतो, पण तिथे मला कधीच मिळाली नाही, ती शांती मला मिळाली. मी फ्रेश झालो. जेवणाचा सुगंध जाणवला. मी बसलो आणि आईने बनवलेले जेवण खाल्ले. माझ्या मनात एक विचित्र शांतता पसरली, पण माझ्या मनात प्रश्नांचा एक आवाज येत होता. वडील म्हणाले, आता मी तुला खरी गोष्ट सांगेन, जी तुला माहीत नाही, जी आता तुला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मी शांत बसलो. आता मला काय ऐकायला मिळेल? माझे जग बदलणारे रहस्य उलगडेल की नाही हे मला माहीत नाही. बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिले. योगिताला पाहून कदाचित त्यांना ती त्याची मुलगी वाटली असेल आणि मी तिच्यावर जे रूप दाखवले होते ते माझ्या वडिलांपासून लपून राहू शकले नाही. कोणीतरी माझ्या हृदयात चाकू खुपसल्यासारखे त्यांनी डोळे खाली केले. योगिता स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली आणि यश तिच्या मागे आला. तिने ग्लास ठेवला आणि आत गेली. मी यशला माझ्या मांडीवर उचलण्याचा प्रयत्न केला आणि तो रडू लागला. यशची ओरड ऐकून योगिता बाहेर आली आणि माझ्या हातातून त्याला घेऊन शांत करू लागली. काळाचे चक्र थांबवून हे दृश्य बोट व्हावे असे मला वाटले. माझ्या डोळ्यासमोर तीच स्त्री होती जिला मी नाकारले होते, जिचा चेहरा न पाहता मी घटस्फोट घेतला होता. माझ्या आत एक वेदना निर्माण झाली. माझा विवेक मला फटकारू लागला. त्या क्षणाची शांतता भंग करणाऱ्या वडिलांच्या आवाजाने ते म्हणाले, हे मूल आमचे आहे. तू योगितासारखी मुलगी गमावलीस. आता बघ, ती केवळ अभ्यासातच पुढे नव्हती, तर तिच्यात निर्दोष चारित्र्यही होते. जेव्हा माझ्या मित्राने जड अंतकरणाने त्याच्या मुलीचे लग्न तुझ्याशी लावले, तेव्हा त्याला अभिमान होता की त्याची मुलगी आता शहरात जाईल, प्रगती करेल आणि तिच्या पतीसोबत जग पाहिल. पण तू तिला काहीही पाहण्याची संधी दिली नाहीस. तुला क्षणभरही धीर आला नाही. आणि काही काळापूर्वी तुझ्या नावाशी जोडल्या गेलेल्या एका महिलेला कारणाशिवाय नाकारण्यात आले. एकही शब्द न बोलता तिला अंधारात ढकलण्यात आले. योगिताने तो वेळही पाहिला आहे जेव्हा तिने रडून तिच्या वडिलांचा फोटो भिजवला होता. तिला असे दिवसही आले जेव्हा लोक तिची चेष्टा करायचे, तिला चारित्र्यहीन म्हणायचे. गावातील रस्त्यांवर तिच्यावर टीका झाली, पण ती गप्प राहिली, कारण तिला माहीत होते की हा तिच्या सासरच्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. जर ती बोलली असती तर तिच्या सासरच्यांनी लाजेने मान झुकवली असती. पण तिची शांतता सर्व काही सांगत होते. जेव्हा आम्ही सर्वांनी तिला जवळून पाहिले, तेव्हा आम्हाला जाणवले की तिच्या आत संयमाचा महासागर लपलेला आहे. जेव्हा जेव्हा ती रात्री झोपायला जायची आणि डोळे बंद करून यशला मिठी मारायची, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायचे. ते डोळे ज्यांनी संपूर्ण जगापासून आपले दुःख लपवले होते. आम्हाला तिच्या हृदयाची स्थिती कळाली. ती आमच्यासाठी आईसारखी झाली. ती आई जी कधीही तक्रार करत नाही, कधीही प्रश्न विचारत नाही. खरं तर हे मूल तुझं आहे. तुझं काहीही मत न घेता मी तुझं लग्न माझ्या मित्राच्या मुलीशी लावून दिलं. तू तर तुझ्या मनाविरुद्ध तिच्याशी लग्न केले, पण लग्नाच्या रात्री तू इतका दारू प्यायला होतास की तू शुद्धीवरच नव्हता. त्या दारूच्या नशेत तू योगितावर जबरदस्ती केलीस आणि दुसऱ्या दिवशी परदेशात जाण्यापूर्वी तू तिला घटस्फोट दिलास. तू काय केले याची तुला जाणीव नव्हती. यानंतर ती तिच्या माहेरी गेली. तिने तिच्या वडिलांना संपूर्ण सत्य सांगितले आणि या धक्क्यामुळे माझा मित्र मरण पावला. ही बातमी गावात आगीसारखी पसरली आणि तिचा सर्वत्र अपमान झाला. योगिताला तुझ्या पापाची शिक्षा भोगावी लागली, कारण ती तुझ्या मुलाची आई होणार होती. म्हणून गावातील लोक तिला चारित्र्यहीन म्हणत तिची चेष्टा करू लागले. पण आम्हाला माहीत होते की तिच्या पोटात वाढणारे मूल हे आपल्याच रक्ताचा एक भाग आहे. 9 महिन्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
मग तुझ्या धाकट्या भावाने योगिताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तुझ्या भावाने तिच्याशी लग्न केले तेव्हा त्याने तिला कोणतेही प्रश्न विचारले नाहीत, कोणतीही अट ठेवली नाही. त्याने फक्त एवढेच सांगितले की ही या घराची प्रतिष्ठा आहे, आता ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती पूर्ण करेन. तुझ्या भावाने तिला दत्तक घेतले. तो दिवस आमच्यासाठी नवीन पहाटेसारखा होता. आम्ही एका मुलीला तुटताना पाहिले होते आणि नंतर तिला स्वतःला सांभाळताना देखील पाहिले होते. तुझ्या एका शब्दाने तुटलेली ती मुलगी तुझ्या एका निर्णयामुळे आयुष्यापासून निराश झाली होती, पण तरीही ती इतकी खंबीर झाली की ती पुन्हा उभी राहिली, पुन्हा या घराची जबाबदारी घेतली आणि आमची मने पुन्हा जोडली. आता तू परत आला, तुला पूर्वीसारखं व्हायचं आहे. पण बेटा, वेळ कधीच मागे फिरत नाही, वेळ फक्त पुढे सरकतो. तू गमावलेले क्षण, तू नाकारलेल्या भावना, तू तोडलेला विश्वास, हे सर्व कधीही परत येणार नाही. आता योगिता तुझ्याबद्दल बोलणार नाही आणि तुला भेटणारही नाही. तिला आता तुझ्यापासून आणि तुझ्या अस्तित्वापासूनही दूर जायचे आहे. तुझ्या भावाने सांगितले आहे की जर तू इथे 1 महिन्यापेक्षा जास्त काळ राहिला तर तो योगितासोबत निघून जाईल. तो त्याच्या मुलालाही सोबत घेऊन जाईल. तो यशला स्वतःचा मुलगा मानतो आणि आम्हाला ते नको आहे. यशने आमच्यापासून दूर जावे असे आम्हाला वाटत नाही. आमच्यासाठी वरदान ठरलेल्या योगितासारखी मुलगी आमच्यापासून वेगळी व्हावी असे आम्हाला वाटत नाही. आता तू कितीही पश्चाताप केला तरी तो क्षण निघून गेला याचा पश्चाताप कर. आईने माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे ओले होते. तिचा आवाज जड होता. ती म्हणाली, बेटा, तू आमचे ऐकले नाहीस. आम्ही तुला सांगितले होते की काळजीपूर्वक विचार करून निर्णय घे. जेव्हा तू परदेशात गेलास तेव्हा आम्हाला वाटलं होतं की तिथे गेल्यावर तुला समजेल, कदाचित तुझी विचारसरणी बदलेल. पण तिथेही तू तुझ्या मूर्खपणामुळे चुकीचे निर्णय घेत राहिलास आणि उद्ध्वस्त होत राहिला. आणि आता जेव्हा तू परत आलात तेव्हा ना तुझे नातेसंबंध आहेत ना आधार, फक्त पश्चाताप आहे. पण या पश्चातापामुळे योगितासाठी काहीही बदल होणार नाही, कारण आता ती अशा पातळीवर पोहोचली आहे जिथे ती फक्त तिच्या कर्तव्याशी जोडलेली आहे. ती आता तिच्या जातीचा किंवा स्वतःचा विचार करत नाही. आता ती फक्त एक आई आहे, एक पत्नी आहे, फक्त एक सून आहे. आणि हे तिन्ही नातेसंबंध टिकवून ठेवण्यात ती इतकी व्यस्त झाली आहे की तिच्याकडे तुझ्यासाठी काहीही उरले नाही. तिला तुझ्याबद्दल काही भावना नाहीत. तिच्यात द्वेष किंवा रागही नाही, कारण ज्या दिवशी तू निघून गेला त्या दिवशी तिने हे सर्व दफन केले. त्याच दिवशी तिने आपले जीवन संपवले आणि एका नवीन योगिताचा जन्म झाला. आता योगिता तुला अनोळखी आहे. मी आईचे बोलणे ऐकले. वडिलांच्या चेहऱ्यावरचा कडकपणा जाणवला. माझ्या धाकट्या भावाची सावली दूरवरून दिसली, जो अंगणाच्या कडेला उभा होता आणि तिच्याकडे पाहत होता. तिने एकदाही माझ्याकडे पाहिले नाही. तो क्षण माझ्या आठवणीतून पुसला जात नाहीये आणि माझ्या मनातून हा प्रश्नही येत नाहीये की मी हे का केलं. जी मुलगी मला आदर देऊ शकली असती, प्रेम देऊ शकली असती, जिच्या सहवासात मला शांती मिळू शकली असती, तिला मी का नाकारले. ती अजूनही तिच्या सौंदर्यात अतुलनीय होती. मी विचार करत राहिलो. मी जळत राहिलो. मी खोलीत परत गेलो. दार बंद केले. बेडवर पडून राहिलो आणि छताकडे पाहत राहिलो. प्रकाश मंद होता आणि डोळ्यात झोप नव्हती. हृदयात शांती नव्हती. सगळीकडे फक्त पश्चाताप होता. बाबांचा आवाज माझ्या कानात घुमत राहिला. आईचे अश्रू माझ्या हृदयावर पडत राहिले. योगिताची शांतता ओढत राहिली. यशचे हास्य माझे हृदय सतत फाडत होते. माझ्या मनाला वाटत होते की वेळ थांबेल किंवा मला माफी मागण्याची संधी मिळेल. पण ते सर्व दरवाजे आता बंद झाले होते. ते रस्ते संपले होते. ती मुलगी जी कधी माझी होती ती आता दुसऱ्याची झाली आहे. ती माझी वहिनी होती. ती माझ्या आईची मुलीसारखी सून होती.
ती माझ्या वडिलांच्या अभिमानाचे प्रतीक होती. ती माझ्या घराचा प्रकाश होती, पण माझ्यासाठी ती फक्त सावली होती. ती एकेकाळी माझ्या जवळ होती आणि आता खूप दूर गेली होती. तर मित्रांनो, या कथेचा अर्थ असा आहे की अहंकार आणि मूर्खपणामुळे घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चातापाचे कारण बनू शकतात. म्हणून प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक विचार करून आणि प्रियजनांच्या सल्ल्याने घेतला पाहिजे. तर मित्रांनो, ही आजची गोष्ट होती. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.